चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. केपीसी इनामपुरी प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही क्रिकेटची पर्वणी आपण पाहत आहोत. आघाडीची जोडी चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवी याकडेही लक्ष वेधूयात. एका बाजूला संघ असेल तो अर्थातच स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर आणि केपीसी इनामपुरी या दोन संघांदरम्यानची लढत. शेवटची मॅच तिसरी रजनी आज आपण पाहत आहोत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा भीमधनुष्य उचलण्याचं कामकाज करणारे योगेशजी मडवी सर आणि आज महागुरु यांना आपण पाहिलं. कारण पहिल्या रात्रीमध्ये 3 दिग्गज समालोचकांना आपण ऐकलं होतं. त्याच वेळेला दिनेजी पाटील सर अगदी आपण पाहिलं, मच्छिंद्र पाटील सर, त्याच वेळेला कुणालजी दाते सर यांचा आवाज ऐकायला मिळाला. कालच्या रजनीमध्ये 4 ते 5 समालोचकांचा आवाज आपण ऐकला, परंतु 4 समालोचकांचा आवाज कालच्या रजनीमध्ये आपण ऐकला होता. आणि आजचा तिसऱ्या रजनीमध्ये आम्ही योगेशजी मडवी सर आणि मी स्वतः तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो. या सामन्याकडे वळूयात, जिथे शेवटची रजनी आणि शेवटची मॅच आणि या तिसऱ्या रजनीतील आपण पाहत आहोत. एका बाजूला केपीसी इनामपुरी संघ दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅचमध्ये ज्या खेळाडूला बॅकिंग फॉर्म आणि अर्थात एक दर्जेदार खेळ त्याचा पाहायला मिळाला तो अंगद पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखवलं होतोय. तर आघाडीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. डोनाल्ड फोर्जी आणि राकेश बुर्जी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाच षटकांची लढत. सामन्याला सुरुवात. अंगद पाटील गोलंदाजी मार्कवरती, राकेश पोर्जी आणि त्याच्या साथीला डोनाल्ड पोर्जी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना आपण पाहत आहोत. ऑरेंज अँड पिंक यामधील द्वंद्व युद्ध जे पाहायला मिळेल. आपण पाहतोय श्रद्धांजली चषक 2025 16 फेब्रुवारी आता मात्र संपली. 17 मध्ये आपण दाखल झालोय. पहिला बॉल अंगद पाटील गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू पडेल. पहिल्या बॉलवरती सुरुवात झाली आहे दमदार. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पहिल्या बॉलवरती रूम दिला. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिच केला. कमी उसळीचा पाहायला मिळाला आणि अगदी राकेशच्या बॅटमधून हा लिलया सीमारेषेच्या बाहेर धाडण्यामध्ये यशस्वी झालाय. SDC साऊंड अँड लाईट्स यांचं कामकाज आपण पाहत आहोत. संदीपजी पाटील यांची ही संकल्पना. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला खोलात टाकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चेंडूवरती येतो. एक सिंगल इथे कंप्लीट करण्यात आली आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातामधून एक चिकी सिंगल अर्जित करण्यात आली. वेगाने धावले दोन्ही बॅटर. ही बाब पथ्यावरती पडेल, कारण आत्मविश्वासाने खेळतात. अगदी गुलाबी थंडी आणि या गुलाबी थंडीमध्ये देखील एक गुलाबी सामना मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहत आहोत. महागुरूंनी आवर्जून या गोष्टीकडे लक्ष वेधलं की तितकी जास्तीची थंडी नाही आहे. अर्थात फक्त थोडीशी थंडी आहे, जास्तीची नाही आहे. हे शब्द जे आहेत ना महागुरूंचे, हे प्रेरणा देतील खेळाडूंना. कारण खेळाडू जे आहेत ना, थंडी जास्त म्हणाले असते महागुरू तर कदाचित सामन्यामध्ये काहीतरी वेगळं घडत असताना पाहायला मिळालं असतं. परंतु आत्मविश्वासाने खेळाडू खेळतात. लगातारचे 2 बॉलवरती 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 6. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. अंगद पाटील गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहे. एक छोट्या चणीचा खेळाडू स्ट्रायकर एंडवरती राकेशला आपण पाहत आहोत. स्ट्रोक त्याच्याही बॅटमधून अपेक्षित असतील, कारण 2 बॉलवरती 5 धावसंख्या त्याच्या बॅटमधून आली. यावेळेला सौरव खेळाय. क्षेत्ररक्षक आहे. इथे अडचणी वाढल्या होत्या, परंतु गॅदर झालेला नाही आहे हा थ्रो. आणि याचंच कारण की काय, आणखीन एक सिंगल येते. सिंगल सिंगल सिंगल. मागील 3 बॉलच्या वरती लक्ष आपण केंद्रित केलं तर 3 सिंगल आल्यात. ऍक्शन रिप्ले. खोलात टाकलेला बॉल ऑफ ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक अंगद पाटील. थ्रो चांगला झाला होता, परंतु इथे गॅदर करू शकला नाही. ज्या वेळेला थ्रो आला ना, अपेक्षा सोडली होती फलंदाजाने.
बेलची मागणी करण्यात येते. स्प्रे रिलीज स्प्रेची मागणी करण्यात आली आहे आणि त्याची पूर्तता करा. चला डॉक्टर. 7 धावा धावफलकावरती आहेत. रिलीज स्प्रेची मागणी करण्यात येते आणि पूर्तता होत असताना आपण पाहत आहोत. डॉक्टर स्वयं MBBS करण्याची मुळात हल्लीच्या घडीला मला तर वाटतं की जास्तीची आवश्यकता नाही आहे, कारण UP युनिव्हर्सिटी मधूनही डॉक्टरीची पदवी मिळते. एक सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये जिथे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं काहीशा अडचणी वाढलेल्या पाहायला मिळाल्या, परंतु अगदी त्याच वेळेला डोनाल्ड आणि राकेश वेगाने धावत असताना आपण पाहिलं. श्रद्धांजली चषकामध्ये आपण आहोत. सर्वांचंच पुनश्च हार्दिक असं स्वागत. मागील मॅच मध्येही सुरुवातीला असं वाटलं होतं की पूर्वार्धामध्ये सामना शांत स्वरूपाचा चालू आहे. उत्तरार्धाची सुरुवाती तितकी शांत संयमाने चालू होती, परंतु काहीतरी असं घडलं की अचानक टाळ्या शिट्ट्या कडकडाट जो होत असताना आपण ऐकला. गदारोळ जणू काय झाला उत्तरार्धामध्ये आणि गरमागरम मॅच यावेळेला हुक केलाय, चेंडूला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पुढचाच बॉल सीमारेषा ओलांडत असताना येतोय आणि खिणेक चौकार. 122 षटकार 126 चौकार या स्पर्धेमध्ये अद्याप आल्यात. हाफ ट्रॅकर बॉलवरती ऑन साइडला खेळलेला हा एक नेत्रदीपक स्ट्रोक ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय विविध कॅमेरा अँगलने. अगदी भावमुद्रा टिपणारा हाय डेफिनेशन कॅमेरा तुम्हाला व्यासपीठावरती पाहायला मिळतो आहे. त्याच कॅमेरानिशी प्रत्येकाचे अगदी आपण पाहतोय हावभाव भावमुद्रा टिपण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना 11 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. अंगद पाटीलला यश प्राप्त झालेलं नाही आहे पहिल्या षटकामध्ये. यावेळेला देखील कमी गतीने यशाची अपेक्षा होती ती चाहूल लागली आणि अर्थात डोनाल्ड पोर्जी होतोय तो पुढच्याच बॉलवरती बाद. 11 या नेल्सन आकड्यावरती खेळाडू क्रमांक पहिला बाद. अकराला 1. 11 धावा धावफलकावरती असताना आपण पाहत आहोत आणि जिथे फलंदाज क्रमांक पहिला डोनाल्ड पोर्जी बाद होत असताना पाहायला मिळाला. फलंदाज बाद होत असताना आपण पाहत आहोत आणि अर्थात विकेट प्राप्त केली, कोंडी फोडली अंगदने. अंगदने विकेट प्राप्त केल्यात, अंगदने बॅटिंग केली, अंगदने यष्टिरक्षण केलं, अंगदने क्षेत्ररक्षण केलं, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बारक्या दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बारक्या पोर्जीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तो दाखल झालेला पाहायला मिळतोय. इथून पुढे जास्तीच्या धावा गोळा करण्याकडे ही कल असायला हवा, कारण सचिन गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. 19 फेब्रुवारी ही तारीख जगात लय भारी. 19 फेब्रुवारी ही तारीख जी आहे ती तुम्ही सेव्ह करता, परंतु ती सेव्ह श्रद्धांजली चषकासाठी करा, कारण 19 तारखेला या स्पर्धेमध्ये रायगड वर्सेस ठाणे ही प्रेक्षणीय लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याकरिता तुम्ही ही तारीख सेव्ह ठेवा. लोअर फुल टोस गॅप मध्ये खेळला, केवळ दिशा दिली, मनगट वळवली आहेत. या बॉलला दिली आहे दिशा, मॅचची बदलते दशा. आला हा चौकार. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. लोअर फुल टोस बॉल होता, 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध केला. एक नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळाला. कॉपी बुक स्टाईलने या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. संघाची धावसंख्या 15. 15 ऑन दी बोर्ड. पूर्वार्धाचा खेळ रंगतोय. सचिनच्या पहिल्या बॉलवरती त्याच्या अगेन्स्ट हा खरपून समाचार घेण्यात आलेला पाहायला मिळालाय. रन्स अपेक्षित होते आणि ते येऊ लागल्यात. 4 बॉल 10 वरती राकेश पोर्जी बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल उजव्या बाहेर. आणखीन एक चेंडू जो मात्र पुन्हा टाकावा लागला. एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 15ला 1. फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. स्टंभिजन कॅमेराने यावेळेला मिस टायमिंग झेल महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्याने टिपला झेल. फलंदाज बाद.
16 धावा धावफलकावरती 2 तिथे आपण पाहतोय तिसरा जिथे दुसरा धक्का देखील दिलाय. 12च्या करंट रन रेटने धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना सचिनच्या गोलंदाजीवरती रन्स आले, त्याने विकेट देखील प्राप्त केली. पहिल्या 2 बॉलवरती 5 धावा खर्च करत एका फलंदाजाला देखील त्याने बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला. दोन्ही संघांना प्रत्येकाचा खेळ जाणतात. दोन्ही संघ एकामेकाच्या विरोधात अनेक वेळेला खेळलेले देखील आहेत. काही अंतरावरती असणारी ही गावं आहेत. मग इनामपुरी, खुटारी, त्याच वेळेला दानसर या गावांना आपण पाहतो. किरवली संघ खेळत होता. यावेळेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हातामधून झेल निसटलाय. जीवदान तुम्ही देत आहात प्रतिस्पर्ध्याला आणि ती निश्चितच खर्चिक आणि महागडी साबित होतील. संघाची धावसंख्या ऍक्शन रिप्ले पहा. एलिव्हेशन प्राप्त झालं नव्हतं. वळण घेणारा बॉल ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामधून झेल निसटला. जीवदान प्राप्त झालंय. संघाची धावसंख्या 18-2. याआधी किरवली संघाला आपण पाहिलं, तदनंतर कुटारी संघाला, तदनंतर डान्सर संघाला आणि इनामपुरी संघ हे एकाच बेल्ट मधील हे संघ आहेत. स्कोर कार्डवरती धावा पाहायला मिळतात त्या केवळ 18-2. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो अराउंड विकेटने. यावेळेला बॅटची लिडिंग एज पाठीमागे गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, इथे अडचणींना सामोरा. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये क्रिश बॅक टू द पॅव्हेलियन. क्रिश पोर्जी देखील बाद होत असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली. शॉर्ट थर्ड मारला. क्षेत्ररक्षक होता, त्याने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु सचिनने प्रसंग अवधान दाखवलं. बॅकअपला आला आणि बॅकअपला येत असताना त्याने रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद केलंय. 18 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद झाल्यात. क्षणाक्षणाला पारडं जड होत चाललंय ते केपीसी इनामपुरी या संघाचं. केपीसी इनामपुरी संघ देखील मॅच मध्ये येतोय. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं ना, तर खऱ्या अर्थानं की जिथे मागील सामन्यामध्ये या स्वरूपाचा खेळ काही अंशी पाहायला मिळाला होता. पहिल्या षटकामध्ये अंगदने 12 खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये या मॅच मध्ये 11 खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. आणि इथे मागील मॅच मध्ये नयनला ज्या पद्धतीने बाद करण्यात आलं होतं अशा स्वरूपामध्ये, आणि अर्थात या बाबी ज्या आहेत ना ते आपल्या क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड दाखवतात. हा आपण स्टम्प विजन कॅमेरा पाहतोय स्क्रीनवरती. ही खेळपट्टी जिथे एक टणक अशी खेळपट्टी जी मात्र पाहायला मिळते. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला खाली राहिला. समोर इन डिलिव्हरी, एखादी पाणबुडी जमिनीला समांतर जाते ना त्या रीतीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना सचिनचा पाहायला मिळतो आहे. डॉट बॉल आलाय. 5 बॉलमध्ये 7 धावा त्याने खर्च केल्यात. एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये देखील तो यशस्वी राहिलाय. परंतु पुढे काय, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. सचिन यावेळेला आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील करण्यात आली. डॉट बॉल आला. या षटकामध्ये धावा थांबल्यात. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 7, एकंदरीत 18 बनल्यात. 3 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये तो अर्थातच पाहायला मिळतोय स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर संघ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18-3, 9च्या करंट रन रेटने रन्स आल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या असं वाटलं होतं. संघ सुस्थितीमध्ये पोहोचतोय. अंगदच्या अगेन्स्ट रन्स आल्या, परंतु हे षटक देखील तितकासं निर्णायक आणि महत्वाचं राहणार आहे. जो मोमेंटम प्राप्त झालाय ना संघाला, केपीसी इनामपुरी या संघाला, तो अगदी कायम ठेवण्याचा प्रयत्न निश्चित असेल. कारण धावा इथे प्रतिस्पर्ध्याला द्यायच्या नाहीयेत, विकेट प्राप्त करायचे आहेत. याच उद्देशाने गोलंदाजी मार्कवरती स्वतः संघाचा महत्वाचा खेळाडू अंगद पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18-3 गोलंदाज अंगद पाटील सज्ज होत असताना पुढचा बॉल घेऊन तो सज्ज होत असताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने प्रचंड वेगाने गोलंदाजी तो करतो. यावेळेचा बॉल कमी गतीने टाकला, वळवण्यामध्ये यशस्वी राहिलाय. पडल्यानंतर कदाचित काही अंशी बाहेरच्या दिशेने हा बॉल निघत असताना पाहायला मिळाला होता. स्टम्प विजन कॅमेराने तुम्ही पाहताय. होय, हदभर वळण घेतलं बॉलने. फलंदाजाने अगदी चाचपडत असताना हा स्ट्रोक ऑफर केला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला,
पडल्यानंतर वळण घेतलेला बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल आला. पुढचा चेंडू यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. सिंगलच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 19 धावा, 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा दापलकावरती आहेत. ही तारीख तुम्ही सेव्ह ठेवा. श्रद्धांजली चषक 2025 मध्ये, कारण रायगड वर्सेस साने हा सामना अगदी 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या मुहूर्तावरती जो मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. 19ला 3 आहे. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. धावा इथे बनवण्याच्या प्रयत्नामध्ये दोन्ही फलंदाज आदेश आणि बारक्याला आपण पाहतोय. आदेश पूर्वी नवीन बॅटन मैदानाच्या आतमध्ये आलाय. जागा बनवण्याचा प्रयत्न, कमी गतीने टाकलेला बॉल पुन्हा एकदा फिंगर रोल केली. हळुवार पद्धतीने चेंडू टाकण्याची ही एक वेगळीच किमया साधली या गोलंदाजाने. अर्थात गोलंदाजीतील विलक्षणीय क्षमता ही नेहमीच आपण अंगाची पाहायला मिळाली. त्या दर्जाचा गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना त्याला आपण पाहत आहोत. 19ला 3, पहिल्या षटकामध्ये 11 येऊन तिसऱ्या षटकामध्ये अद्याप 19 बनल्यात. पुढचा बॉल यावेळेला फटका चांगला आहे. चेंडू सीमारेषा ओलांडणार. आउटफील्ड फास्ट, अंगत वरती प्रहार. धावा मिळतील त्या 4. हा नो बॉल, नो बॉल आणि त्यावरती आलेला चौकार. नो बॉल आणि त्याच्यावरती येत असताना हा चौकार. 5 धावा या एका चेंडूवरती येत असताना आपण पाहत आहोत. संघाची धावसंख्या 24 धावा दाफलकावरती आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. प्रत्येक नो बॉलवरच्या चेंडूवरती फ्री हिट हे दिलंच जातं. फ्री हिटचा बॉल घेऊन अंगद पाटील सज्ज होईल. आदेश ऑन स्ट्राईक आहे. 4 बॉल 4 धावा. त्याच्या बॅटमधून 100च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. पुढचा चेंडू फ्री हिटचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक येतो. एक धाव कंप्लीट केली आहे. दुहेरीसाठी पलटले. ही धाव जोखीमभरी होती. धावा कंप्लीट करण्यात आल्या. त्या 2. संघाची धावसंख्या 26 ऑन दी बोर्ड आहे. लॉस ऑफ 3 विकेट्स. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना लांब लचक हे षटक बनत चाललंय अंगद पाटीलचं. कारण उर्वरित 2 बॉलचा अद्याप खेळ शेष आहे. 4 चेंडूचा खेळ संपला. अंगदने 19 धावा खर्च केल्यात. एक केवळ विकेट प्राप्त केली आहे. एखादा विकेट या मॅचचं मोमेंटम शिफ्ट करेल आणि पारडं जड करेल. त्यासाठी विकेट मिळवावे लागेल. हा बॉल देखील कमी गतीने पाहायला मिळाला. फलंदाजांसाठी इथे मात्र धुक्यात हरवलेल्या या बाटा आहेत की धुंडो धुंडो रे सांगणाऱ्या आत्मविश्वासाने खेळावा लागेल. आत्मविश्वास हा तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करता येत नाही. ॲपलच्या ॲपल स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करता येत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. नो बॉल. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली. नो बॉल. त्याच्यावरती येत असताना या दुहेरी धावा. संघाची धावसंख्या वेगाने पुढे वारंवार इथे अतिरिक्त धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. होय, एक्झॅक्टली हे सांगितलंय तर tenniscricket.in ने देखील की ओव्हर स्टेप झाली होती. संघाची धावसंख्या 30 ऑन दी बोर्ड. 3 फलंदाज बाद. tenniscricket.in ने पारदर्शकता या सामन्यांमध्ये आणलेली आपण पाहिली आहे. फ्रीजचा बॉल यावेळेला बारके ऑन स्ट्राईक. आदेश ऑन स्ट्राईकला आहे. 29ला 3 फलंदाज बाद. पुढचा बॉल यावेळेला वेगवान डाव्या यष्टीवरती पाहायला मिळाला. हा चेंडू वेगवान होता. अधिक वेग इथे पाहायला मिळाला या चेंडूवरती. अर्थात एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. 29ला 3 फलंदाज बाद झाले. बॅटिंग करत असताना धानसर टीम. चला घाई करा. सूर्योदय पाहायचा नाहीये कोणालाही आणि त्या कारणास्तव आपण कृपया थोडीशी घाई करावी. 2:45 वाजलेत. ह्या गोष्टीकडे लक्ष वेधूयात कारण सकाळचं सत्र आहे आणि साखर झोप आपण म्हणतो ना, या झोपेमध्ये अनेक प्रेक्षक वर्गही असतील कदाचित. 29ला 3. चौथ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना फेरबदल करण्यात येत आहे आणि चौथ्या षटकाच्या माध्यमातून
अक्षय पाटीलला आपण पाहतो आहोत गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना हा सामना इथे आज आपण पाहतो ना की सकाळच्या 2:45 वाजता चालू आहे. याचं एकमात्र कारण आहे की शेवटच्या दिवसामध्ये जास्तीचे सामने आयोजकांना पेंडिंग ठेवायचे नाही आहेत. कमी वेळेमध्ये जास्तीचे सामने करायचे नाही आहेत तर जास्त वेळेमध्ये कमी सामने व्हावे हाच कल राहिला. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. पंच आपल्याकडे बळतायत. गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना आपण पाहत आहोत. रोहित जैनचे सचिनजी कडूसर यांना आपण पाहिलं ज्यांच्या माध्यमातून हा इशारा आला टायटॅनिकचे पोजने त्याने सांगितलं हा वाईट बॉल आहे. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या बनली आहे ती 30 ऑन दी बोर्ड. 30 धाबा धाव फलकावरती. 3 फलंदाज बाद. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा फिंगर रोल केली होती. यावेळेला स्विच हिट केला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी. प्रयत्न आणि तदनंतर आलेलं हे यश. फलंदाज बाद. स्विच हिट या स्ट्रोक वरती एक अफलातून झेल. फलंदाज बाद होत असताना चौथा धक्का. नेत्रदीपक अविश्वसनीय अमानवीय झेल इथे बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळाला. बॉडीचं संतुलन बनवत असताना हा झेल घेण्यामध्ये यशस्वी राहिला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी सचिन म्हात्रे. 30 धावा धावफलकावरती असताना चौथा फलंदाज बाद झाला. चौथे षटक प्रगतीपथावरती आहे. थोडीशी घाई करा याकडे लक्ष वेधेन मी दोन्ही संघांचं. चला जास्तीचा वेळ व्यतीत करू नका कारण काही काळाची झोप ही तितकीशी शरीराला महत्वाची राहील. उद्या पुन्हा एकदा क्रीडानगरीमध्ये येण्यासाठी स्कोरकार्डवरती धावा त्या 30ला 4. काही अंशी का होईना की मॅच मध्ये पकड मजबूत करणारा केपीसी इनामपुरी संघ त्यांचा अगेन्स्ट रन्स येऊ लागल्या होत्या परंतु या फटक्याने आणि या विकेटने आत्मविश्वास पुनश्च दुगिनीत केला असेल. पुढचा बॉल. तुषार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राकेश पोरजी तदनंतर डोनाल्ड पोरजी, बारक्या पोरजी, क्रिश पोरजी, आदेश पोरजी आणि सध्याच्या घडीला तुषार. उजव्या सीच्या बाहेर हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय की जो निर्धाव स्वरूपाचा येत असताना अक्षय पाटीलकडे कलात्मकता आहे. तो चेंडू ऑफ ब्रेक चांगल्या दाटणीचे टाकतो, वळवतो, काही चेंडू बाहेरच्या दिशेने काढतो परंतु त्याचा आतमध्ये येणारा जो बॉल आहे ना तो फलंदाजाला असं वाटतं की हा चेंडू एक्स्ट्रा रन देऊन जाईल परंतु अगदी त्याच वेळेला तो चेंडू वळण घेतो आणि थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना आपण पाहतो. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल तो अर्थातच अक्षय पाटील. लगातारच्या 2 बॉलवरती 1 धाव त्याने खर्च केली आणि एक चेंडू उजव्या बाहेर. तो दिशाहीन राहिला. एक्स्ट्रा रन आली. अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 31. 31 धाबा धावफलकावरती 4 फलंदाज बाद. ते अतिरिक्त धाबा थांबवायला हव्यात हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतील ते खेळाडू इतर. पुढचा बॉल. आणि एक चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एकंदरीत एक बाब आवर्जून पाहायला मिळाले. एकाच धाटणीचे चेंडू टाकल्यात आणि त्या क्षेत्राला टार्गेट करण्याचा प्रयत्न तुषार पोरजी करत असताना आपण पाहत आहोत. स्कोरकार्डवरती स्थिरावलेली धावसंख्या ती 31 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू सचिन अक्षय पाटील. यावेळेला फटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जजमेंट चांगलं आहे. झेल पुन्हा एकदा निसटलाय. दोन्ही हातामध्ये आलेल्या कॅचेस जे आहेत ना ते अपसूकपणे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामधून निसटतात. ही ऑस्ट्रेलियन स्टाईल होती ही कॅच घेण्याची. ही पकड मुळातच चुकीची होती की सरळ बॉल जर वरती गेलाय तर त्याला आपण शरीरावरती घ्यायला हवं होतं परंतु जीवदाने मिळाल्यात आणि ती तितकीशी हानिकारक राहतील का या गोष्टीकडे आपण लक्ष वेधतो आहोत. धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने 32 ऑन दी बोर्ड. चौथं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. गोलंदाज अक्षय पाटील 4 बॉलमध्ये केवळ 3 धावा. 1 विकेट मिळवण्यामध्ये देखील तो यशस्वी राहिला आहे. पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना यावेळेला उजव्या सीच्या बाहेर. एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धावा येत असताना संघाची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने वधारते. स्कोरकार्डवरती धावा आहेत ते एकंदरीत 33. हे षटक संपण्याचं नाव घेत नाहीये कदाचित कारण 7 बॉल गोलंदाजाने हाताळलेत आणि अर्थात संघासाठी ऑफिशियली 4 चेंडू.
उजव्या बाहेर बॅटची आतली कडा घेतली, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय, सिंगल मिळाले आहे, दुहेरीसाठी पलटले, सेकंड रन देखील वेगाने कंप्लीट केली आहे. फिक पाहायला मिळाली, स्क्वेअर फिक ही पाहायला मिळाली होती, त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. संघाची धावसंख्या 35, अतिरिक्त धावा, त्याच वेळेला एक लांबलचक षटक, हे संपण्याचं नाव घेत नाहीये. अर्थात गोलंदाजी करणाऱ्या संघाला ही चिंतेची बाब आहे की अतिरिक्त धावा या षटकामध्ये आलेल्या देखील पाहायला मिळाल्यात. एकंदरीत 8 बॉल या गोलंदाजीने हाताळल्यात आणि लिगली 5. शेवटचा चेंडू राहील या षटकातील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फर्निचर डिस्ट्रॉय, यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट, अक्षय पाटीलने सांगितलं आणि फलंदाजाला केलं ते बाद. स्टंप विजन कॅमेराने आपण पाहत आहोत. ऍक्शन रिप्ले, खोला टाकलेला बॉल एक तो क्रशर होता आणि अगदी थेट यष्टांवरती जाऊन आढळला. फलंदाज बाद होत असताना आपण पाहतोय. सर्व गुण संपन्न असं आयोजन आणि त्यामधील टेनिस क्रिकेट .in जर का काम करत असेल तर आणखीन 4 चांद लागतात या आयोजनाला. एक दर्जेदार कॅमेरा वर्क जे मात्र पाहायला मिळतं, अगदी त्याच वेळेला चांगल्या दर्जाचं टेलिकास्ट. परंतु त्याहूनही अधिक मोठी बाब जी राहते ना की आपला ऑपरेटिंग सिस्टम मध्ये ऑपरेटर हा तितकासा चांगला असावा लागतो. कारण समालोचकाचे शब्द वाढवण्यासाठी जर तुम्ही स्क्रीन दिली आहे तर त्या स्क्रीनवरती पाहून अधिक शब्द जास्तीचे वाढतात. स्कोर कार्डवरती 35 आहे, 5 फलंदाज बाद झालेत. ला 5. शेवटचे षटक यश म्हात्रे एक युवा आणि उद्योन्मुख गोलंदाज आहे, परंतु तो देखील वेगाने गोलंदाजी करतो. गोलंदाजी मार्क वरती यश दाखवत असताना तुषार ऑन स्ट्राईक. त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत मागील 3 चेंडूमध्ये. यावेळेचा फटका समोरच्या दिशेने फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक तिसरा झेल एकाच मॅच मध्ये, एकाच इनिंग मध्ये हवेमध्ये उंच गेलेले झेल सुटलेत. असंही नाही आहे की थिकेज आउटसाइड घेतली आहे, स्लिप मध्ये कॅच सुटलाय, गोलंदाजाच्या हातामधून निसटलाय. बाउंड्री लाईन वरती तोही हवेमध्ये उंच आकाशी गेलेला झेल येथे निसटत असताना पाहायला मिळाला. हे मागील बॉलचे रिॲक्शन्स आपण पाहिले होते गोलंदाजाचे विकेट प्राप्त केल्यानंतर. परंतु या बॉलचा आपण विचार करतोय की क्षेत्ररक्षणाचा दर्जा इथे थोडासा खालावला की काय, कारण धावा आपण पाहिल्या तर तितक्याशा आलेल्या नाही आहेत, परंतु कॅचेस जास्तीचे निसटलेले पाहायला मिळाल्यात. 36 ला 5. 36 धावा धावफलकावरती आहेत, 5 फलंदाज बाद झालेत. पूर्वार्धाचा खेळ रंगतोय. शेवटचे षटक गोलंदाजी मार्क वरती यश म्हात्रे. यावेळेचा बॉल ऑन साइडला, सीमारेषेच्या नजीक क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडून देखील चुकी झाली आहे. झेल निसटला, शरीरावरती बॉल आढळला आणि तदनंतर ओलांडली आहे सीमारेषा. आलाय तो षटकार. एक सहज साधा सोपा झेल जो हातामधून निसटला होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. हनुमंतच्या बॅटमधून निघालेला हा स्ट्रोक ऑन साइडला, लॉंग ऑनला गेला, वाईडी लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, परंतु इतका वेळ आणि इतकी मुभा होती ना की त्यांनी बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला आणि त्या क्षणाला तिथे त्यांच्या हातामधून मिस्टेक झाली आहे. पुढचा बॉल आणखीन एक ऑन साइडला गॅप मध्ये, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल केवळ प्राप्त होत असताना इथे पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 43, 43 ऑन दी बोर्ड. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष आहे. मागील मॅच मध्ये 45चं टार्गेट ठेवण्यात आलं होतं आणि अर्थात इथे आपण या सामन्यामध्ये किती धावा होतील ना या गोष्टीची चर्चा करतो आहोत. यश म्हात्रे एक ॲक्युरेसी त्याच्याकडे चांगली आहे, किंबहुना गोलंदाजी करत असताना त्याचा इकॉनॉमिक रेट देखील तितकासा चांगला पाहायला मिळाला. पुढचा बॉल यश. यावेळेचा फटका प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर कनेक्शन. चेंडूला दिले एलिव्हेशन, ठोकलाय षटकार.
या षटकामध्ये 14 धावा आल्या. संघाची धावसंख्या 49, 49 ऑन दी बोर्ड. षटकार येत असताना पाहायला मिळतोय 49 धावा धावफलकावरती आहेत. महागडे षटक, एक एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपण पाहतोय. रन्स आल्यात या षटकामध्ये. धावा येत असताना यश म्हात्रेच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल, यश पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर द विकेटने. उजव्या सीच्या बाहेर हाफ ट्रॅकर बॉल हाताला. अधिकचा बाहेरच्या दिशेने निघणारा देखील राहिला. गोलंदाजाला दंडित करण्यात येतात. अतिरिक्त धाव 50 धावा. अर्धशतक कंप्लीट होत आहे धानसर संघाचं बॅटिंग करत असताना. 50 धावा धावफलकावरती आहेत. या क्षणाला, या मुवमेंटला आणि खऱ्या अर्थानं जर का आपण पाहिलं ना तर 2:56 ही धावसंख्या एक मोठी मानली जाईल. कारण आता आपण पाहतोय की सकाळचं सत्र येऊ लागले आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू तितकासा ट्रॅव्हल करणार नाही. कष्ट करावे लागतील, कष्ट उपसावे लागतील आणि ती उपसण्याची तयारी तुमच्यामध्ये असायला लागेल. संघाची धावसंख्या 50. कमी गतीने टाकला, वळवला बॉल, हातभर वळण घेतलं चेंडूने. डॉट बॉल आलाय. उर्वरित एका चेंडूचा खेळ शेष आहे. पूर्वार्धाचा खेळ शेवटाकडे निघालेला आपण पाहतोय. अर्थात तिसरी रजनी, तिसरी रात्र या स्पर्धेची आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. शेवटचा एक बॉल. यश म्हात्रेने 15 धावा खर्च केले या षटकामध्ये. महागडा राहिला तो गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये 11, चौथ्या षटकामध्ये केवळ 6 आल्या होत्या. शेवटचा चेंडू पूर्वार्धाच्या खेळातील 50 बनल्यात. पुढचा बॉल सफल झाल्या ऑन साइडला. गॅप मोठा आहे, धावांचा होणार नाही तोटा. धावा आल्या त्या 4, 54 बनल्यात. 55 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आलंय. या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर उत्तरार्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार या आवाजामध्ये करूयात बदल. आवाज असेल योगेजी मडवी सरांचा. थँक्यू. हॅलो. तर या जयेश भोसले सर या आपल्या येतोची सन्मानित केला जाईल. आमच्या जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने आपला येतोची सन्मानित केला जाणार आहे. या स्पर्धेसाठी आपण आजच्या दिवशी समालोचकाच्या भूमिकेत अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलं. स्पर्धेमध्ये रंगत आणण्याचं काम तुमच्या समालोचकाच्या माध्यमातून झालं. कार्यार्थाने अतिशय उत्तम समालोचन सर्व प्रेक्षकांना ऐकायला मिळालं. दमदार आवाज म्हणून परिचित असणारे, महाराष्ट्रात अनेक स्पर्धेमध्ये नेहमी ज्यांचा आपण आवाज ऐकत असतो त्या सर्वांचे परम मित्र जयेश भोसले सरांचा येतोची सन्मान जय भोलेश्वर गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे यांच्या वतीने वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. स्पर्धेचं सन्मान चिन्ह मायेची उबदार शाल देऊन जयेश भोसले सर अतिशय चांगल्या प्रकारे आपण योगदान दिलं. दमदार आवाज ऐकायला मिळालं. अनेक महाराष्ट्रातील एक नामांकित क्रिकेट समालोचक म्हणून आज त्यांची ओळख आहे. थँक्यू सो मच. शेवटची अंतिम लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर संघानं प्रथम बॅटिंग करताना 54 धाबा केलेत. 55 धाबेचं टार्गेट उभं केलंय. सुरुवात पाहिली आपण राकेश पोर्जीनं 5 धाबा केल्या. डोनाल्ड पोर्जीनं फक्त 5 धाबेचं योगदान दिलं. त्यानंतर मेन बॅटिंग आपण पाहिली खरं तर
सोला 55 धाब्याचं टार्गेट असेल इनामपुरी संघाच्या समोर. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. इनामपुरी संघाचे कुणाल पाटील आणि अंगद पाटील. तर दुसरीकडे बारक्या पोरची पहिलं षटक घेऊन आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. तर बघा साजन शेठ मात्र यांच्या वतीने आता प्राईज लागले. लगातार 3 बॉल 3 षटकार मारले किंवा लगातार विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं प्राईज हे खेळाडूंना दिलं जाईल. पहिला बॉल सुंदर डिलिव्हरी डॉट बॉलची समाप्ती. खर तर पहिलं षटक आपण पाहतो बारक्या पोरजीच्या माध्यमातून फेकले जाते. 55 धाबेचं टार्गेट आहे. प्रतिषटक 11.00च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. खोलात टाकलेला बॉल अगदी बुंद्याट बॉल डॉट बॉलची समाप्ती. सेकंडला अंगद पाटील नावसेकवरती कुणाल पाटील. 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. इम्पॉर्टंट मॅच डू अँड डाय जिंका किंवा मरा. कारण जिंकलात तर किमान एक तरी ट्रॉफी घरी जाऊ शकते. त्यामुळे ही लढत फार महत्वाची आहे. बारक्या पोरची पुन्हा एकदा तयार. चांगला बॉल समोर खेळतात. फिल्डर आहे. रनआउटची संधी होती. बॉल डायरेक्ट जर हातामध्ये सापडला असता आणि डायरेक्ट थ्रो केला असता तर कदाचित त्या ठिकाणी पंच रिव्ह्यू कशासाठी आहे. लाईन चेक ओव्हर स्टेप. तर डिसिजन तिसऱ्या पंचात झालाय नो बॉल.
चला पंचांचा डिसिजन नो बॉलचा आलाय. 1+1 अशा प्रकारे 2 धाबा त्या ठिकाणी ऍड होतील. धाबा संख्या स्कोर बोर्डवरती धाबा लागलेत. आमचे स्कोरर सांगतायत जतीन तर बघा एकूण 2 धाबा स्कोर बोर्डवरती लागलेत. पहिल्या 2 बॉलवरती डॉट आल्या. चला सामना सुरू करा. अंगद पाटील नो बॉल आले पंच. आपण डिसिजन दिले. अंगद पाटील साईड लावा आपण. येस चला पंच सामना सुरू करा. नो बॉलचा इशारा आला. 1+1 अशा प्रकारे 2 धाबा त्या ठिकाणी प्राप्त झाल्या. धावा पडकावती बघा या ठिकाणी स्क्रीनवरती देखील दाखवले जाते. दूध का दूध पाणी का पाणी. का बॉल अगदी लाईनच्या बाहेर पडलाय. स्टंप कॅमेऱ्यामध्ये आम्ही चेक केला आणि त्यानंतर पाहिलं चला फ्रीट असेल येणारा बॉल. कुणाल पाटीलसाठी फ्रीटचा बॉल. चांगला बॉल फटका देखील चांगला. लॉंग ऑफ रिझन मध्ये शतक आहेत. एक सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीम टोटल पुढे 3 या धावसंख्येमध्ये. 3 चेंडू 3 धाबा स्कोरबोर्डवरती लागल्यात. धाबा एकूण 3 आणि जिंकण्यासाठी 55 धाबेचं टार्गेट आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 11.00च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. फटका छान आहे. पुन्हा एकदा चालल्या त्याच दिशेने अलोंग द कापेट. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलला फेक केलाय तोपर्यंत पुन्हा एक सिंगल आली. सिंगल न काही फरक पडत नाही तो दानसर संघाला. कारण टार्गेट त्यांच्या समोर टीम केपीसी इनामपुरी संघ 55 धाबेचं टार्गेट आहे. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 4 धाबा आल्यात. कुणाल पाटील पुन्हा एकदा ऑन साइडला मिड ऑन मध्ये शतक आहेत. एक सिंगल प्राप्त केली. सिंगल बरोबर टीमची टोटल 5 धावसंख्या होती.
गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. शतक गोते बीट झालेत. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम बॉलला आलाय चौकार आणि चौकाराबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या बिनगडी बाद 9 धावा. चला स्पीडअप करा. पंच लक्ष असू द्या. बघा भरपूर वेळ झालाय. तीन वाजून 14 मिनिटं झाली. अद्याप 4 षटकं फेकायची बाकी आहेत. गोलंदाज डोनाल्ड पोर्जे आलाय ओव्हर नंबर सेकंड करण्यासाठी. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा आल्या. आता गरज आहे 46 धावेची. येणारे 24 बॉल आणि 46 धावा. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आला. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी वाढतायत. टीम टोटल आपण पाहिली तर स्कोर बोर्ड होती 10 धावा. 45 धावेची गरज आहे. येणारे 4 षटक अर्थात 24 बॉल आणि 45 धावा. कुणाल पाटीलला आक्रमक खेळ करावा लागेल. अंगद पाटीलला ताबडतोब इनिंग खेळावी लागेल. कारण दोन्ही खेळाडू अद्याप मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर इनामपुरी संघाचे डोनाल्ड पोर्जे तयार आहे. पहिला चेंडू त्यानं वाईट फेकलाय. पुन्हा एकदा सज्ज डोनाल्ड पोर्जे. फटका छान सजवलाय ऑन साईडला. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेखा बाहेर. षटकार. सोळा धावा या षटकाराबरोबर आल्यात. स्कोर बोर्ड होती आतापर्यंत एकच बॉल फेकले ओव्हर मध्ये. धावसंख्या 16 वरती. आता गरज आहे इथनं 39 धावेची. येणारे 23 चेंडू आणि 39 धावा. पुन्हा मोठा फटक्याचा प्रयत्न. बॉल चालला अगदी वेगवान बॉल. बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा वेगानं कंप्लीट केल्या. 2 धावेने संघ पोचलाय 18 या धावसंख्येवरती. आता समीकरण बदललंय. 37 धावा. 22 चेंडू आणि 37 धावा. पुन्हा चांगला बॉल. टॅपिंग क्रिकेट. कप पॉइंटला बॉल अडवण्यात आला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये. तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धाव फलकावरती 19 धावा. 36 धावेची गरज आहे. 21 बॉल आणि 36 धावा. धाबा आणि चेंडूंच्या मध्ये अंतर आहे केवळ 15च. पुन्हा एकदा गोलंदाज स्विच करण्याचा प्रयत्न. काहीच गरज नव्हती परंतु इकडे डॉट बॉल आलाय. पंचांकडे अपील केलं लीग बिफोरचं परंतु पंचांनी अपील पेटाळून लावलाय. धावसंख्या सध्या तरी आपण पाहतोय 19 या धावसंख्येवरती. राहिलेले समीकरण 20 चेंडू आणि आता 36 धावेची गरज. यावेळीचा बॉल फटका चांगला आहे. फिल्डर नाहीये. सीमारेषा बाहेर 4 रन. आणि
बॅटिंग रिव्ह्यू घेतले खरं तर या ठिकाणी चेक करूया आपण. पंच रिव्ह्यू घेतले का? बॅटिंग रिव्ह्यू आहे. यस, आपण चेक करूया. फेअर डिलिव्हरी, पंचांचा डिसिजन आलाय. धावसंख्या आपण पाहिली, चौकार तर आलाय. चौकाराबरोबर टीमची टोटल 23 वरती गेली आहे. आता गरज आहे 32 धावेची. येणारे समीकरण 19 बॉल आणि 32 धावा. 19 चेंडू शिल्लक राहिलेत, 32 धावेची गरज आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. LBW लेग बिफोर. पंचांनी बाद घोषित केला अंगद पाटीलला आणि पहिला धक्का. धावसंख्या आपण पाहतोय 23, लॉस ऑफ 1 विकेट. आता समीकरण 18 बॉल मध्ये 32 धावेची गरज. चला सामना सुरू करा. पंच बघा, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 23 आहे. जो प्रतिषटक 11.00 ची सरासरी होती, तो आस्किंग रन रेट आपण पाहतोय. आता मैदानावरती पहिलं विकेट 23 वरती 11.50 च्या सरासरीनं आतापर्यंत धावा एकवटल्यात. म्हणजे येणारे 3 षटकांनी जिंकण्यासाठी 32 धावेची गरज आहे. पहिला चेंडू लॉप केलाय, कव्हर पॉइंटला बीट करून कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कुणाल पाटीच्या बॅटमधून चौकार आलाय. नॉस्ट्रिंगला अक्षय पाटी तुम्ही पाहतात. अंगद पाटी बाद झाला आणि त्यानंतर हा चौकार आलाय. ओव्हर नंबर 3 सुरुवात झाली. बारकेच्या ओव्हरमध्ये पहिला चौकार आलाय. 17 बॉल, आता 28 ची गरज आहे. 27 धाबा स्कोरबोर्डवरती लागल्या. राहिलेले समीकरण 17 बॉल मध्ये 28. चांगला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा व्यवस्थित कनेक्शन नव्हता. धावा मिळाल्या. एक सिंगलच्या मदतीने टीम टोटल 28 धावेवरती पोहोचली आहे. 16 चेंडू आणि आता 27 धावेची गरज. फटका छान आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलेत. धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये. अक्षय पाटील 0 बाद. धावसंख्या 28, 28 धावा लागलेत. आता गरज आहे 27 धावेची. येणारे
15 बॉल शिल्लक आहेत. 15 चेंडूमध्ये 28 आल्यात. 15 बॉलमध्ये 27 ची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानात मध्ये संदेश मात्रे. गोलंदाज तयार. पहिला बॉल संदेशसाठी. बॉल चांगला होता परंतु खोदून काढलाय. एक सिंगल घेतली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 29 या धावसंख्येवरती. ॲज ओपनर तुम्ही पाहता कुणाल पाटीलला 7 बॉलमध्ये 16ची इनिंग त्याने खेळली आहे. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर अद्याप मैदानावरती 26 धावेची गरज. 14 बॉल शिल्लक आहेत. 14 चेंडू 26. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती बारक्या. बॉल चांगला होता परंतु दोन्ही फलंदाज एकाच एंड कडे. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित माघारी परतावं लागलं असतं आणि पुन्हा डायरेक्ट हिट दिलात. एक सिंगल घेतली. एका धावेसाठी अटापिटा लावला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंना. किती रिस्क उठवली कारण 13 मध्ये आता 25 ची आवश्यकता आहे. तेरा चेंडू 25. खरं तर आपण पाहिलं मागच्या ओव्हरमध्ये जेव्हा पहिल्या सत्रामध्ये 19 धावा आल्या त्याच कुठेतरी मागात पडतील. चांगला बॉल समोर चालला अलॉंग द कापेट. फिल्डर येत आहे दूरवरनं. बॉल उचलून फेक करतील. काय सुंदर फिल्डिंग आहे. 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. अंतिम बॉल बती. चला पाणी घेऊन जा. आणि 2 षटकं तर राहिली आहेत. धावा फलकापती धावा 32 म्हणजे 23 धावा येणारे 12 चेंडू. चला 12 चेंडू आणि आता गरज आहे 23 धावेची. अंतिम 12 चेंडू शिल्लक राहिलेत. गोलंदाज तुषार पोरजी ओव्हर नंबर 14 अर्थात निर्णायक षटक फेकण्यासाठी तो सज्ज झालाय. मैदानाच्या आतमध्ये इम्पॉर्टंट लढत डू अँड डाय. कारण या स्पर्धेतली एक इम्पॉर्टंट लढत आहे. कारण जिंकलात तर एक तरी ट्रॉफी मिळेल. हरलात तर खाली आज जावं लागेल. पहिला चेंडू रिव्हर्सचा प्रयत्न केला परंतु बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. कुणाल पाटील 9 मध्ये 17 केलेत त्यानं. नवीन बॅट्समन संदेश तुम्ही पाहता 2 चेंडूमध्ये 3 त्यानं केलेत. आता 11 बॉल मध्ये 23 धावेची गरज आहे. बॅटच्या अगदी रडारमध्ये बॉल पाठवलाय. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअरलेसच्या डोक्यावरनं बॉल सीमारेखा बाहेर षटकार. आणि या षटकाराबरोबर टीमची टोटल धावा फलकावरती 38 धावा. आता 17 धावेची गरज आहे 10 चेंडूमध्ये.
षटकार आलाय. मिस टायमिंग, लिडिंग एज आणि विकेट. कुणाल पाटील बाद झालाय मैदानावरती. 23 धावेची शानदार इनिंग त्यानं साकारली. आता राहिलेत 9 चेंडू आणि 17 धावा. नवीन बॅट्समन तुषार पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदेश आणि तुषार ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. 9 चेंडू आणि 17 धावेची गरज. एक धाव मिळाली. एक सिंगल बरोबर टीमची टोटल पुढे चालली आहे. 39 रन्स स्कोर बोर्डवरती लागलेत. आता गरज आहे ती 16 धावेची. 8 बॉल शिल्लक आहेत. आठ चेंडू आणि आता 16 धावेची गरज. चांगला बॉल फटका देखील चांगल्या, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक होते आणि फलंदाज बाद. संदेश मात्र बॅक टू द डगआउट. 7 बॉल 16 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये आलेल्या 19 धावा टीम साठी खूप महागात पडत चालल्यात, कारण आता 7 बॉल मध्ये 16 ची गरज आहे. गोलंदाज तयार. अंतिम चेंडू फेकण्यासाठी. तुषारचा बॉल फटका देखील चांगला आहे. चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं. एक सिंगल मिळाली. डबल साठी प्रयत्न करताय. 2 धावा कंप्लीट झाल्या. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 14 धावेची गरज आहे. इनामपुरी संघाला जिंकण्यासाठी 14 ची गरज आहे. 2 संघ एकमेकाविरुद्ध खेळताना अंतिम लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. जो की इथनं सामना जो जिंकेल तो श्रद्धांजली चषकातला पहिला संघ असेल सुपर 6 मध्ये जाणारा. सुपर 6 साठी ही लढत पाहायला मिळते. जिंकलात तर सुपर 6 मध्ये, हारलात तर स्पर्धेत बाहेर, कारण आज स्पर्धा 3ऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. चला स्पीडअप करा. एकत्र येऊ नका धानसर संघ. धानसर टीम एकत्र येऊ नका प्लीज. गोलंदाज झालाय क्रिश गोंदली. अंतिम षटक फेकण्यासाठी 14 ची गरज आहे. पहिला बॉल चांगला फटका कव्हर मध्ये. धन 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 करत बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन्स. आता गरज आहे मैदानावरती सामना जिंकण्यासाठी 5 बॉल 10.
5 चेंडू आता शिल्लक राहिले, 10 धाबेची गरज. पहिला बॉलवरती तुषारनं ठोकलंय चौकार. तुषारकडे देखील क्षमता भरपूर आहे. मागच्या मॅचमध्ये देखील त्याने चांगली कामगिरी केली. या मॅचमध्ये देखील त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत. तो तुषार पाटील गोलंदाजी मागपती क्रिश गोंधली. मिड विकेटला बॉल फाटवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळणार. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत परंतु नकार दिलाय. एक सिंगल आली. आता राहिली 4 बॉल 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. स्ट्राईक एंडला आता बॅट्समन तुम्ही पाहताय कार्तिकला. कार्तिक मात्रे आज त्याचा वाढदिवस आहे. खरं तर कार्तिक मात्रे सेकंडला आपण पाहतोय. जिंकण्यासाठी राहिले 4 बॉल आणि 9 धावा. चला दानसर संघ फटका फसलाय. बॉल हवेत आणि कॅच ड्रॉप. एक सिंगल पण मिळाली. स्ट्राईक पण रोटेट झाली. आता राहिलेले 3 चेंडू शिल्लक आणि 8 धावेची गरज आहे. फटका हवे ते फसलाय. पुन्हा एकदा बॉल भरपूर दूर आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. प्रयत्न चांगला होता परंतु 2 धाबा मिळाल्या. आणि आता 2 बॉल मध्ये 1 षटकार. सामना शेवटच्या बॉल पर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जो जीता वो सिकंदर. या श्रद्धांजली चषकातला पहिला सुपर 6चा संघ कोणता असेल? कोण उचलणार ही श्रद्धांजली ट्रॉफी? 2 बॉल 6 धाबा. प्रेशर, दबाव. आता मात्र राहिले 2 बॉल 1 षटकार. सामना कोण जिंकेल? इनामपुरी की धानसर? शेवटच्या क्षणाला ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. 2 बॉल 6 धावा. बॉल तर चांगला अगदी अलोंग द कापेट चाललाय. ऑफ साइडला इथे क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले. बॅट्समन. 3री धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली. आता 4थ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु इकडे रनआउटची विकेट. 1 बॉल 3 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे 1 बॉल 3 धावेची गरज आहे. चला आता 1 बॉल 3 धाबा. बघा सुपर 6चा सामना कशा प्रकारे पाहायला मिळेल. इथं जो जिंकेल तो सुपर 6 मध्ये 1 बॉलची किंमत या स्पर्धेमध्ये काय आहे याचं उत्तर मिळणार. कोण सुपर 6 मध्ये श्रद्धांजली चषक कोण उचलणार? बॉल तर हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. 1 धाव मिळाली. डबल साठी धावल्या. 2 धावा मिळाल्या. 3री धावेसाठी धावतात आणि
तिसरी धाव घेत असताना काढू धावची विन डान्सर टीम. स्कोर इज लेबल. खरं तर सामना ना डान्सर संघ जिंकला ना इनामपुरी संघ हरला. सामना जिंकला फक्त नियम, क्रिकेटचा नियम सांगतो की सामना क्रिकेटचा नियम जिंकलाय. आणि नियम काय सांगतो की कंपल्सरी चेसिंग होती, त्यामुळे डान्सर संघ विन झालाय. तर तुषार पोरजी ठरला मॅन ऑफ द मॅच. तुषार या चला. तुषार सुपर 6 मध्ये संघ दाखल झालाय. स्कायरा 11 जय गणेश्वर डान्सर संघ सुपर 6 मध्ये दाखल. मॅन ऑफ द मॅच